तर नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी खरंच खूपच महत्त्वाची आहे. कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी गुड न्यूज आहे. म्हणजे मित्रांनो, बघा इथं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. आता ती गुड न्यूज काय आहे आपण पुढे पाहणार आहोत. की जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 1 महिन्याचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे थेट 3,000 रुपये जमा होणार. याबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. म्हणजे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार की 3,000 रुपये येणार ह्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे नेमके कधी येणार. म्हणजे सर्वात महत्त्वाचे पैसे नेमके कधी येणार. म्हणजे 1,500 येऊ नंतर 3,000 रुपये, परंतु ते नेमके खात्यामध्ये कधी येणार हा प्रश्न आजच्या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण हाच मोठा प्रश्न सध्या आहे की पैसे नेमके कधी येणार. तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आजची अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे. जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता याबाबत गेल्या अनेक दिवसापासून महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. म्हणजे जुलै महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता म्हणजे एकूण झाले 3,000 रुपये. आणि या हप्त्याबाबत गेल्या अनेक दिवसापासून महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आणि दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये वेळेवर खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की आपले पैसे नेमके कधी येणार. म्हणजे प्रत्येक महिन्याला जे 1,500 रुपये जमा होतात, प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात, ते पैसे जमा झाले नाहीत. ते पैसे जमा न झाल्यामुळे अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे की आपले पैसे जे आहेत ते नेमके कधी जमा होणार, आपल्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी येणार. आणि आता या प्रश्नावर महत्त्वाची माहिती समोर येत आहे. म्हणजे आता या प्रश्नावरती महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तर 2 महिन्याचे 3,000 रुपये येणार का? सध्या एक मोठा प्रश्न आहे की 2 महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार का? की सध्या उपलब्ध माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा लाभ एकत्रित म्हणजे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे सध्या उपलब्ध माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या म्हणजे या 2 महिन्याचा लाभ एकत्रित म्हणजे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे फक्त शक्यता सध्या आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 3,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची चर्चा आणि माध्यमांमधील माहिती आहे. पण प्रत्येक पात्र महिलेला 3,000 रुपये एका दिवशी मिळतील अशी अंतिम अधिकृत घोषणा अजून स्पष्ट झालेली नाही. म्हणजे बातम्यांमध्ये जर 3,000 रुपये एकत्र येणार असल्याची चर्चा असली तरी माध्यमांमध्ये ही माहिती आहे. पण प्रत्येक पात्र महिलेला 3,000 रुपये एकाच दिवशी मिळतील अशी अंतिम अधिकृत घोषणा अजून स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर एखादी ठराविक तारीख पाहून लगेच विश्वास ठेवू नका. म्हणजे एखादी ठराविक तारीख पाहून लगेच विश्वास ठेवू नका की पैसे खरेच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. म्हणजे मित्रांनो, काय झालं माहिती सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच अफवा सुरू आहेत की आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, 1 तारखेला येणार, 2 तारखेला येणार आणि आज 2 वाजता येणार, उद्या 3 वाजता पैसे येणार, अशा बऱ्याच अफवा चालू आहेत. परंतु मित्रांनो, अशा अफवापासून दूर राहा. आणि आपण आपल्या चॅनलवरती अशा अफवा कधी सांगत नाही आणि कधी सांगणार पण नाही की आज 2ला पैसे येणार. आणि म्हणजे मला तुम्हाला आशेवरती कोणते ठेवायचं नाही आणि कधी आशेवरती ठेवणार पण नाही. त्यामुळे मित्रांनो, फक्त अफवा म्हणजे आज पैसे येणार अशा न्यूज बघण्यापेक्षा एखादी खरी माहिती आणि खरी न्यूज बघितलेली कधी पण चांगली. जर तुम्हाला व्हिडिओ नसेल बघायचा तर तुम्ही सरकारची ऑफिशियल वेबसाईट असतात, सरकारची कृषी विभागाची वेबसाईट असते, त्यावरती जाऊन तुम्ही माहिती पाहू शकता. आणि आपण देखील त्या माहितीच्या आधारावरच प्रत्येक व्हिडिओज बनवत असतो की पैसे कधी येणार आणि कधी नाही ह्या माहितीबद्दल आपण तशाच आधारावरती व्हिडिओज बनवत असतो. त्यामुळे मित्रांनो, सोशल मीडियावरती एखादी ठराविक तारीख पाहून लगेच विश्वास ठेवू नका. तर कोणत्या महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे? तर म्हणजे आता कोणत्या महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे? तर ज्या महिलांचे अर्ज योजनेमध्ये पात्र आहेत आणि ज्यांची आवश्यक पडताळणी पूर्ण आहे अशा लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, ज्या महिलांचे अर्ज योजनेमध्ये पात्र आहेत आणि ज्यांची आवश्यक पडताळणी पूर्ण आहे अशा लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचा लाभ जो आहे तो मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे विशेषतः EKYC आणि पात्रतेची पडताळणी यावर सध्या मोठा भर देण्यात आला आहे. म्हणजे काय, तर ज्यांनी EKYC केली आणि जे पात्र आहेत त्यांच्या पडताळणीवरती सध्या मोठा भर देण्यामध्ये आलेला आहे. EKYC प्रक्रियेमध्ये काही लाभार्थी अपात्र आढळल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे EKYC जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काही महिला अपात्र आहेत हे देखील आढळून आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही योजनेची लाभार्थी असाल तर तुमची पात्रता आणि EKYC परिस्थितीची स्थिती तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही योजनेची लाभार्थी असाल, त्या योजनेची संबंधित योजनेची लाडकी बहीण योजनेची तुम्ही लाभार्थी असाल म्हणजे तुम्ही पात्र आहात
त्यामुळे KYC केली असेल तर त्याची स्थिती तपासून ठेवा, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मित्रांनो, काही महिलांना पैसे का मिळणार नाहीत ते आता पाहूया, की म्हणजे काही महिलांना पैसे मिळणारच नाहीत. काही महिलांना येणार पण काही महिलांना पैसे मिळणार नाही. अनेक महिलांना पैसे येणार पण अनेक महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्याच्या मागचं कारण काय, तर इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. योजनेच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये अपात्र लाभार्थी वेगळे करण्यात येत आहेत. म्हणजे योजनेच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये जी योजनेची पडताळणी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये अपात्र लाभार्थी वेगळे करण्यात येत आहेत. उदाहरणार्थ, योजनेच्या नियमांमध्ये पात्रता पूर्ण न करणारे लाभार्थी, चुकीची माहिती किंवा इतर कारणामुळे अपात्र ठरणारे अर्ज यांचा पुन्हा विचार केला जात आहे. म्हणजे योजना जी आहे, योजनांच्या नियमांमध्ये पात्रता पूर्ण न करणारे लाभार्थी, म्हणजे त्यांची पात्रता सिद्ध झाली नाही असे लाभार्थी, आणि चुकीची माहिती किंवा इतर कारणामुळे, चुकीची माहिती म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना चुकीची माहिती दिली किंवा KYC करताना चुकीची माहिती दिली असेल तर असे लाभार्थी, आणि किंवा इतर कारणामुळे, म्हणजे आणखी बरेच कारणं आहेत अपात्र व्हायचे. कोणाचं एखादं डॉक्युमेंट नाही किंवा सही चुकली, असे बरेच कारणं आहेत. किंवा जन्म डेट वेगळी डॉक्युमेंटवरली आणि दोन्ही डॉक्युमेंटवर एकच जन्मतारीख पाहिजे, असे वेगवेगळे कारणे असतात. तर असे अर्ज जे आहेत यांचा पुन्हा विचार केला जात नाही, म्हणजे पुन्हा विचार केला जात आहेत, अशा अर्जांचा पुन्हा विचार केला जात आहे. तर म्हणजे ह्यांची थोडा चान्स आहे की हे परत एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होऊ शकतात, जरी आता अपात्र असले तरी. म्हणून तुमचा अर्ज पूर्वी पात्र होता म्हणून पुढील प्रत्येक हप्ता आपोआप मिळेलच असं नाही. म्हणजे जर तुमचा म्हणजे तुम्ही आधी पात्र होता परंतु आता अपात्र आहात, त्यामुळे जर तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही, हे ह्यातून एक सिद्ध होत आहे. तर तुमची पात्रता KYC आणि DBT संबंधित माहिती व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही पात्र आहात तर तुमची पात्रता आणि KYC आणि DBT संबंधित माहिती व्यवस्थित असणे आवश्यक आहे. तर पैसे खात्यामध्ये कसे येणार बघा आता नीट, पैसे खात्यामध्ये कसे येणार. तर लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. हे आपण सर्वांना माहिती आहे, ह्याच्यावर जास्त मी काय भर देत नाही. तर त्यामुळे तुमचे आधार आणि बँक खाते संबंधित माहिती योग्य आहे का, DBTमध्ये काही अडचण आहे का, हे तपासणे फायदेशीर ठरेल. पैसे जमा झाल्यानंतर बँकेचा SMS बँकिंग ॲप किंवा पासबुकद्वारे तुम्ही खात्यामध्ये रक्कम तपासू शकता. तर आता सर्वात महत्त्वाचे अपडेट, पैसे कधी येणार. आता येतो या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा, की पैसे कधी येणार, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत. तर मित्रांनो, आज आहे 23 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टपर्यंत 2026 उपलब्ध माहितीनुसार, 22 ऑगस्टच्या उपलब्ध माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र 3,000 रुपये देण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्र येऊ शकतात का, तर हो, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्र याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्र येऊ शकतात. म्हणजे कधी, तर 22 ऑगस्ट, म्हणजे 22 ऑगस्टच्या अपडेटनुसार तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्र येऊ शकतात. पण मात्र 22 ऑगस्टलाच पैसे जमा होतील किंवा अमुक एका निश्चित तारखेला पैसे येतील अशी अधिकृत कोणतीही तारीख सध्या स्पष्ट झालेली नाही. म्हणजे 22 ऑगस्टला पैसे जमा होतील, म्हणजे 22ला किंवा आज 23 तारीख आहे तर 23 तारखेला पैसे खात्यामध्ये येतील. आज रात्री 2 वाजेपर्यंत, आज रात्री 3 वाजेपर्यंत, म्हणजे आज दुपारपर्यंत 2 आणि 3 वाजेपर्यंत, रात्री 8 वाजेपर्यंत पैसे येतील अशी कोणतीही अपडेट सध्या कोणत्याच माध्यमामध्ये उपलब्ध नाही. कोणत्याच माध्यमामध्ये म्हणजे कोणत्याच सरकारी माध्यमांमध्ये उपलब्ध नाही. बाकी तुम्हाला अशी तारीख बऱ्याच ठिकाणी दिसतील, आज रात्री 2ला पैसे, खातं चेक करा, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार, असल्या फालतू गोष्टी आणि फेक अफवांपासून शेतकरी बांधवांना लांब राहा. तर आज 23 तारीख आहे, पण 22 ऑगस्टलाच पैसे जमा होतील किंवा अमुक एका निश्चित तारखेला पैसे येतील अशी अधिकृत तारीख सध्या स्पष्ट झालेली नाही. आणि तारीख म्हणजे एकंदरीत काय, तर तारीख, पैसे जमा होण्याची तारीख कोणतीही तारीख फिक्स नाही, स्पष्ट नाही, तरी देखील मी तुम्हाला एक तारीख सांगणार आहे. तर यापूर्वी विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या संभाव्य तारखा सांगण्यात आल्या होत्या, मात्र त्या अधिकृत अंतिम तारीख नव्हत्या. त्यामुळे सध्या सर्वात सुरक्षित माहिती अशीच आहे की जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. आणि पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर DBTद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे, पण नेमकी जमा तारीख सरकारकडून अधिकृतपणे कन्फर्म झाल्यानंतरच निश्चित मानावी. म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये याची शक्यता तर आहे, परंतु पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर DBTद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे, पण नेमकी जमा तारीख सरकारकडून अधिकृतपणे कन्फर्म झाल्यावर निश्चित मानावी. म्हणजे सरकारकडून अजून ही तारीख आणि ही माहिती कन्फर्म झालेली नाही, फिक्स तारीख नाही. म्हणजे सरकारने अजून तरी तारीख सांगितलेली नाही आणि सरकार कोणत्याच महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची पैसे जमा होण्याची तारीख कधीच सांगत नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे बरोबर येणार आहेत. तुम्ही फक्त जास्त वाट बघू नका, संयम ठेवा. तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात
तुम्ही जर म्हणजे प्रत्येक महिन्याचा तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघता, काही करता, जे कुठं पण बातमी बघता, पैसे तुम्हाला फक्त बातमीमध्ये ऐकायला काय वाटतं, आज पैसे येणार, उद्या पैसे येणार. पैसे कधी येतात? पैसे म्हणजे त्यांनी जी तारीख सांगितली त्या तारखेला पैसे तर कधी येतच नाहीत. कोणी कुठल्या पण बातमीमध्ये बघा, पैसे तुम्हाला येतात 4-5 दिवसानंतर. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक पॅटर्न लक्षात घ्या, पैसे यायला मागं पुढे उशीर होतो, पण पैसे तुमच्या खात्यावरती फिक्स जमा होतात. म्हणजे पैसे येतच नाहीत असं नाही, पैसे तुमच्या खात्यावरती फिक्स जमा होतात. म्हणजे थोडं मागं पुढं जर झालं तरी हरकत नाही, पण पैसे येतात हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. मग ती तारीख कोणतीही असो, तारीख मॅटर करत नाही, आपल्याला पैसे मॅटर करतात. मग ते पैसे कोणत्या पण तारखेला उद्या, पण त्या चालू महिन्यामध्ये पैसे जमा होतात. आता जर तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर तुमची KYC, पात्रता आणि बँक खाते संबंधित माहिती व्यवस्थित आहे का ते तपासा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावरती फिरणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहिती तपासा. आणि जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये येण्याची शक्यता ही नक्कीच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. पण पैसे नेमके कोणत्या दिवशी खात्यामध्ये जमा होतील याची अधिकृत तारीख 22 ऑगस्टपर्यंत आणि 23 ऑगस्टपर्यंत देखील स्पष्ट झालेली नाही. आणि सरकारकडून तारीख जाहीर होताच पुढची अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, पैसे तुमच्या खात्यावरती नक्कीच जमा होणार आहेत. थोडा वेळ लागू शकतो, परंतु पैसे तुमच्या खात्यावरती नक्की जमा होतील. आणि जसं मी आधी पण सांगितलं, आता पण सांगतो, 25 ते 30 तारखेदरम्यान ज्या पण महिला राहिलेल्या आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे नक्की जमा होणार आहेत. 25 ते 30 तारखेदरम्यान तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. ह्याची एक निश्चित काळजी घ्या आणि जास्त वाट बघू नका, जास्त मोबाईल बघत बसू नका. पैसे तुमचेच आहेत आणि तुमचेच पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होणार आहेत. थोडा उशीर होणार, मागपुढं होणार, सरकार काय तारीख सांगत नाही, तरी पण आपण देखील सांगतो 25 ते 30 ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार 1,500 रुपये. आणि ज्यांचा मागचा हप्ता आला नाही त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये देखील येऊ शकतात. तर मित्रांनो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की कमेंट करून तुमचे प्रश्न सांगा. बाकी जर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.